तर हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न, आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू. भुजबळांवरील प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढू असं फडणवीस म्हणाले. तर फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची ही प्रतिक्रिया. महायुतीच्या विजयामध्ये ओबीसींचंही पाठबळ असल्याचं फडणवीस म्हणाले. ओबीसींची नाराजी दूर करावीच लागेल, तोडगा काढण्यासाठी फडणवीसांनी वेळ मागितला. भुजबळांची माहिती. आता जास्त काही सांगू शकत नाही, भाजपात जाणार का या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. तर नाराज छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे सध्या भुजबळ हे नाराज. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ अस्वस्थ झाल्यात. फडणवीसांनी भुजबळांना पक्षात घ्यावं. फडणवीसांना भ्रष्टाचारी लोक चालतात. अंजली दमानिया यांचा पुन्हा हल्लाबोल. भुजबळ मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार होते. भुजबळ निव्वळ राजकारणी नाहीत तर चळवळीचे कार्यकर्ते. भुजबळांची मास लीडर म्हणून सुद्धा ओळख. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. तर लोकसभेमध्ये पाठवणार होते, तिथेही थांबवलं. तरुणपणाची व्याख्या नेमकी काय आहे, छगन भुजबळांचा सवाल. ओबीसी आरक्षणाच्या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपमध्ये सध्या छगन भुजबळ यांनी जाऊ नये. सचिन खरात यांची प्रतिक्रिया. मलिदा हवा असल्यानं पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच. काहींना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं असतं. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी फडणवीसांची घेतली भेट. तर सागर बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा. मनसे नेते प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर फडणवीसांच्या भेटीला. तर अजित पवारांपाठोपाठ मनसे नेत्यांकडून आज फडणवीसांची भेट. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. तर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू. विरोधक राजकारणासाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीला जात आहेत. तर राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा. नाना पटोलेंची मागणी. परभणीमध्ये मनोरुग्णानं जी कृती केली त्याचा निषेध. काँग्रेसनं आतापर्यंत 80 वेळा संविधान बदललं, त्यामुळे परभणीमध्ये येऊन राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. भाजप आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य. मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत आज सोमनाथ सूर्यवंशी या पीडित देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. तर विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली. आरोपींना लवकर अटक करू असं एसपींनी सांगितलं. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती. बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळालं तर देशमुखांना न्याय मिळेल. संतोष देशमुख हत्येप्रकरणी राऊतांचा सवाल. बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन. मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी. काल 2 भाऊ एकत्र आले, त्याचा महाराष्ट्राला आनंद. ठाकरे कुटुंब एक, मात्र वैचारिक मतभेद. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राला मान्य असेल. राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद लवकर संपेल. महाजनांनी मला मुलगी म्हणून सांभाळलं. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती करूनच निवडणूक लढणार. शिवसेनेच्या संघटन बैठकीत सुद्धा निर्णय झाल्याचं उदय सामंतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावात. तर दरे गावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी. साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत बैठक. यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांचं जोरदार स्वागत. मंत्री अशोक उईके आणि आमदार राजू तोडसाम यांची शहरातून मिरवणूक. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माजी खासदार दत्ता मेघे यांची घेतली भेट. तर वर्धेतील सावंगी इथल्या निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे सुद्धा पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात दाखल. नितेश राणेंचा ठिकठिकाणी सत्कार आणि स्वागत. तर कुडाळमध्ये राणे कुटुंबाचं एकत्र जंगी स्वागत. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचं स्वागत. नागपूरला पालकमंत्री कुणीही द्या, पण निधी वाटप करताना भेदभाव करू नका. विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा सत्ताधाऱ्यांप्रमाणेच निधी मिळावा. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांची शिवसेनेमध्ये घरवापसी होणार. कल्याणमध्ये चर्चा. कल्याण महोत्सवाच्या बॅनर आणि कमानीवर शिंदेंचे फोटो. महेश गायकवाडांकडून कल्याण महोत्सवाचं आयोजन.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही. कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड. मंदिरात तोडफोड घटनेच्या निषेधार्थ पुणतांबा गावामध्ये कडकडीत बंद. शहापूरच्या गोळीबार घटनेचा अजून एक व्हिडिओ समोर, तर गोळी मारतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 2 दुचाकीस्वारांनी गोळी मारत बॅग हिसकावली. सांगलीमध्ये बेदाणा प्रोसेसिंग युनिट प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली बँकेची 2 कोटींची फसवणूक. संशयित सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये, तर खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात केली वळती. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातला प्रकार. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन या सोहळ्याचं यंदा श्रीत कोत्तर या अमृत महोत्सवाचं नियोजन. या निमित्तानं तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरनं बोटाला मार्गस्थ. लोणावळ्यातील अय्यप्पा मंदिरामध्ये मकर बिलक्कू या उत्सवानिमित्त अय्यप्पा स्वामींची मिरवणूक. वाद्य वाजवत अय्यप्पा स्वामींचा गजर. नाशिकमधील मनमाड शहरामध्ये मनमाड या ठिकाणी गोविंद गुरुसाहेब यांच्या 398व्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व. गुरुदा गद्दी या ग्रंथ साहेबांच्या मिरवणुकीमध्ये लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजीचा चित्तथरारक प्रात्यक्षिक. सोलापुरात डॉग शो, तर 250हून अधिक श्वानांचा यामध्ये सहभाग. सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन.